गोरगरिबांच्या न्याय व हक्कासाठी आघाडीने लढणारी दलित पॅंथर संघटनेचा 53वा वर्धापन दिन सोहळा 9 जुलै रोजी बालगंधर्व रंगमंदिर शिवाजीनगर पुणे येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला. दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतभाऊ नडगम यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या वर्धापन दिन सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री पुण्यनगरीचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती. दलित पॅंथरच्या वतीने मंत्री मोहोळ यांना पॅंथर रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सोबतच आपल्या गायनाने भीम गीतांचा जागर देशभर करणारे प्रसिद्ध गायक साजन विशाल यांना देखील पॅंथर रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. यांच्यासह महाराष्ट्रातील तळागाळात काम करणाऱ्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा, पत्रकार आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना देखील पॅंथर रत्न पुरस्काराने मोहोळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम, महिला आघाडी अध्यक्ष सुवर्णाताई नडगम यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजातील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण पद्मश्री नामदेवदादा जिवंत असल्यापासून आपण पाहत आहे की आपण संघटना जशी दादा होते त्याचप्रमाणे आपण संघटनेचं काम करत आलेले. पण आता काय झालेलं आहे, जरा थोडं कमर्शियल झाले. जिथं तिथं संघटनेच्या नावाखाली कोणी स्वतःचे बिझनेस चालू केले. त्यामुळं आपल्याला ओरिजिनल ऍक्टिव्ह कार्यकर्ते कमी पडायला लागले. तर त्यामुळं मी म्हणतो, जी माझी आता ही ओरिजिनल फळी आहे त्या फळीचं काम आहे. गाव तिथं शाखा, तालुका तिथं शाखा, अन्याय तिथं पोहोचणं आपलं गरजेचं आहे. अन्यायाला वाचा फोडणं गरजेचं आहे. दादांच्या संघटनेच्या प्रमाणेच आपण काम केलं पाहिजे. दादांच्या विचाराप्रमाणे काम केलं पाहिजे. पद्मश्री नामदेवदादा ढसाळेंनी 1972 जेव्हा संघटना रस्त्यावर जाता जाता जवी पवार, पद्मश्री नामदेवदादा ढसाळ आणि त्यांच्याबरोबर अजून 2-3 साहित्यिक होते. त्या साहित्यिकांच्या डोक्यात असंच नाही की फुल आलेलं. त्यावेळेस आपल्या सगळ्या महिलांवरती, सगळ्या आपल्या समाजावरती अन्याय अत्याचार वाढत चालले होते. इतके भयानक परिस्थिती होती. त्यावेळेस त्या थोर व्यक्तींनी सगळ्यांच्या डोक्यात कल्पना आली आणि जाता जाता त्यांच्या डोक्यात कल्पना आली की अमेरिकेसारखी ब्लॅक पॅंथर नावाची जी संघटना होती, तर आपल्या भारतात अशी का संघटना, जहाल संघटना नाही नसली पाहिजे. तर त्यांच्या विचारातून प्रेरित झालेली ही संघटना आहे. ती त्यावेळेस तर असे प्रकरण होते, ते बावडाचं प्रकरण बघा, सांगल तेवढे प्रकरण कमी आहे पद्मश्री नामदेवदादा ढसाळांच्या काळामधले. माननीय पंतप्रधानांचा रस्ता रोखवणं, त्यांची सभा उधळून देणं, 5-5 लाखाची सभा उधळून देणं, हे नामदेव ढसाळांचं त्यावेळेचं काम होतं. ते कशासाठी होतं? स्वतःसाठी, पोटासाठी, जगण्यासाठी नाही. ते नामांतरांसाठी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विद्यापीठाला नाव देण्यासाठी ते आंदोलन होते. असे आंदोलन आता होतात कुठं? का होत नाही? त्याचं कारण एकमेव कारण आहे, आपल्यात एकी राहिलेलं नाही, आपल्यात संघटन राहिलेलं नाही, आपल्यामध्ये सगळ्यांना घेऊन एकत्र काम करण्याची वृत्ती राहिली नाही. माझ्या विचाराची जर बाधी समाज संघटना आहे आपल्याकडं, तर ती बळकट व्हायला पाहिजे. एकमेकातले द्वेष सोडले पाहिजे आणि एकजुटीने आपण काम केलं पाहिजे. ती संघटनेची एक वेगळी फळी निर्माण झाली पाहिजे. आणि पारधी समाजाला प्रभावात येण्यासाठी अण्णांसारखे आपल्याकडे इतके चांगले मंत्री आहेत, जे केंद्रात मंत्री आहेत. तुम्हाला जागा शातात पार धरून राहतात, त्यांना शेत करण्यासाठी जमीन, राहण्यासाठी जागा, ही सर्व गोष्टी होऊ शकतात. पण तुमच्यातली तर एकी पाहिजे. आज आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जे काय मेहनत केली, या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो. आज या सर्वांचं कष्टामुळे अन्न हे सगळं उभं राहिले. आम्ही कधीच आयुष्यामध्ये कुठं कोणाची वर्गणी काढत नाही, कधी चुकीचं काम करत नाही. प्रामाणिक काम करतो आणि सर्व गोरगरिबांची कामं करतो. म्हणून ही गोरगरीब सर्व सामान्य जनता आज मनापासून, पाऊस आहे ऊन आहे काही बघत न बघता आले. त्यामुळे सगळ्यांचा मनापासून मी धन्यवाद देतो. इथून पुढे आपण जोमाने काम करू, चांगली संघटना मजबूत करू. दादांच्या विचाराला शोधला असेल तर अण्णांना वेळ कमी आहे, मी अण्णांना वेळ देतो. माझा सर्वांना सत्यम जय देव. दलित पॅंथरला सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आजच्या 53व्या वर्धापन दिनाच्या मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो, अभिनंदन करतो. आणि आमच्या यशवंत भाऊला विशेष करून त्याचं अभिनंदन या ठिकाणी करतो. खऱ्या अर्थानं नामदेवदादांचा वैचारिक वारसा अखंडपणे पुढे नेणारा आमचा हा मित्र आज पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून 24/7 काम करणारा कार्यकर्ता, नेता म्हणजे आमचा यशवंत भाऊ. यशवंत भाऊच्या नावानं घोषणा देताना एवढा विचार नक्की करा सगळ्यांनी.
की त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्याच्या अपेक्षा सगळ्यांनी पूर्ण करा आणि या संघटनेला एक शक्तिशाली संघटना म्हणून समाजातल्या शेवटच्या माणसाच्या समस्येच्या, त्याच्या अडचणीच्या, त्याचा आवाज देण्यासाठी, त्याच्यासाठी उभं राहण्याचं काम हे यशवंत भाऊच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी करावं. खरं आज या निमित्तानं नामदेव दादांचं स्मरण होणं हे स्वाभाविक आहे. एक अतिशय प्रभावशाली मराठी कवी, एक सामाजिक चिंतक आणि दलित चळवळीचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व म्हणजे नामदेव दादा. नामदेव दादा हे एक विद्रोही, संवेदनशील, तितकंच क्रांतिकारक असं व्यक्तिमत्व होतं, ज्यांचं साहित्य दलित, नागरिक, वास्तविकता आणि व्यक्तींच्या संघर्षाचा एक अप्रतिम दस्तऐवज आहे. त्यांच्या कविता आजही मराठी साहित्यात आणि सामाजिक चळवळीत एक गडद पण शक्तिशाली प्रतिमा म्हणून आजही कायम आहेत. हे खरं तर या ठिकाणी आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. पद्मश्री सारखा एका सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं दादांना आणि त्यानंतर सुद्धा अनेक या देशातील, देशाबाहेरच्या पुरस्कारांना सुद्धा त्यांना सन्मानित केलं गेलं. आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा संघटनेचं काम आमच्या यशवंत भाऊच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. मी म्हणालो तसं 24 तास काम करणार कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि एक मित्र म्हणून, एक आग्रहाचं आमंत्रण म्हणून आज देशभराचा जरी प्रवास करत असलो तरी शेवटी माझ्या शहराला महत्व दिलंच पाहिजे आणि त्याच्यामध्ये अशा मित्रांना मात्र वेळ दिलाच पाहिजे ही मनापासून भावना आहे आणि म्हणून आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. आज पक्षाच्या वतीनं सुद्धा समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे साहित्याच्या, संगीताच्या माध्यमातून आज शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे आमचे दोन्ही मित्र साजन आणि विशाल यांना सुद्धा या ठिकाणी आज सन्मानित करण्यात आलं. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अनेक मान्यवर आहेत, शिक्षक आहेत, खेळाडू आहेत, सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते आहेत, आज वैद्यकीय सेवेमध्ये काम करणारे आहेत, वेगवेगळ्या आज पोलीस खात्यामध्ये काम करणारे अशा असंख्य आणि खूप चांगल्या गुणवंत अशा सगळ्या व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी त्या सगळ्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आमच्या बरोबर आज इतकं मोठं जनसमर्थन आहे, कार्यकर्त्यांचं बळ आहे, कार्यकर्त्यांचं मोठं जाळं तुमच्या सोबत आहे आणि त्यामुळे 24 तास समाजाचा विचार करणारा कार्यकर्ता, मगाशी सांगितलं तसं कुठली वर्गणी देणगी कधीही मी पाहिलं नाही आजपर्यंत. माझ्या 20 वर्षाचं माझं स्नेह, माझी मैत्री आहे, पण 20 वर्षात कधी या माणसानं माझ्याकडे नाही कुणाकडे वर्गणी मात्र मी पाहिलेली नाही स्वतः. त्यामुळे मला असं वाटतं की चळवळीतला कार्यकर्ता काय असतो, समाजाच्या प्रती एक कर्तव्याची भावनेतनं काम करणारा कार्यकर्ता काय असतो हे मी यशवंत भाऊमध्ये पाहतो आणि म्हणून मला असं वाटतं की समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आपण करताय, समाजाचं हित पाहताय, समाजाला एक असंख्य वेगवेगळ्या अडचणीतलं समाजाला आपण बाहेर काढण्यासाठी सातत्यानं काम करताय. विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळतात, ज्येष्ठांचे प्रश्न हाताळतात, महिलांच्या प्रश्नासाठी आपण वेळोवेळी संघर्ष करता या ठिकाणी आम्ही सगळे पाहतो. त्यामुळे या शहरातलं एक तरुण आणि समाजाच्या हितासाठीचं, समाजाच्या संरक्षणासाठी, समाजाच्या एक सामाजिक भावनेत, कर्तव्याच्या भावनेतनं काम करणारे एक व्यक्तिमत्व आणि नेतृत्व तुमच्या माध्यमातून आम्ही पाहतो आणि त्यामुळे निश्चितपणे या संघटनेला सुद्धा एक वैचारिक वारसा आहे, एक दादांच्या रूपाने एक मोठा वारसा आपण या ठिकाणी पाहतोय. त्यामुळे पुढे चालवण्यासाठीचा मला असं वाटतं एक चांगला काम, चांगला प्रयत्न एक तरुण नेता करतोय, याचा आम्हाला कौतुक आहे, अभिमान आहे आणि म्हणून आपल्याला या सगळ्या कामाला, या सगळ्या कार्याला मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि संघटनेला सुद्धा या 53व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. पुढच्या काळामध्ये आपल्या माध्यमातून या कार्यकर्त्यांच्या शक्तीकरणात काय मिळतं नाही मिळतं हा भाग वेगळा असतो, कोणाच्या नशिबात असतो, कोणाचं नसतं, पण माणूस मला असं वाटतं हा कुठल्याही अपेक्षेशिवाय काम करणारा कार्यकर्ता आहे, नेता आहे. त्यामुळे योग्य वेळेला योग्य विषय होऊ शकतो, त्याची चिंता तुम्ही करू नका. त्यामुळे मला असं वाटतं काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे जनता असते, काम करण्याच्या मागे आशीर्वाद देवाचे असतात, परमेश्वराचे असतात आणि ते मला असं वाटतं यशवंत भाऊ तुझ्या सोबत नक्की आहे. पुन्हा एकदा आपल्या संघटनेला या निमित्तानं मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना या वर्धापन दिनाच्या हार्दिक मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.